मी सांगते ऍक्च्युली दादा, ही मुलगी आधी ताराची असिस्टंट होती, म्हणजे तिच्या डेट्स वगैरे मॅनेज करायची, सगळंच ऑर्गनाईज करायची. आणि आता भैरवीजी परत आले आहेत तिला ताराची असिस्टंट म्हणून घेऊन जाण्यासाठी आणि मॉमकडून परमिशन मागतात. मॉमने सरळ नकार दिला, पण ही मुलगी कुणालाही न जुमानता सरळ होकार देऊन बसली आहे. हो का? हो म्हटलंस तू बाळा. भैरवी मॅडम, कसं आहे ना, पूर्वीची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे, नाही का? नाही, मी तुम्हाला नाही म्हणतच नाहीये. एकदा आम्ही डिस्कस करतो आणि तुम्हाला सांगतो. या हातात. तिलोत्तमा, तू माझी बालपणीची मैत्रीण आहेस. मला माहिती आहे तू जोही निर्णय घेशील विचार करूनच घेशील. खात्री आहे माझी. चल येते. ये. चल. ए हॅलो, कुठे चाललीस? हे सगळं जे चाललंय ना ते तुझ्यासाठी चाललंय, त्यामुळे इथेच थांबायचं. मग मुळात हिने भैरवीजींना होकार का दिला असेल? हिला कोणी अधिकार दिलाय? आई, पण असंही तुम्ही सावलीला तुमची सून मानत नाही, मग तिने कुठलंही काम केलं तरी काय फरक पडतो? हो अमृता वहिनी, तुला व्यवहार कळत नाही, डावपेच कळत नाही. ही मुलगी ओव्हर स्मार्ट आहे. खूप हुशारीने, चालाकीने ती आपल्या घरात आली आणि इथे आहे ना, म्हणून ती कंट्रोलमध्ये. जर बाहेर पडायला लागली ना तर माहित नाही काय काय करेल. आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना बोलो. अमृता, तेवढंच तुला जमतं. जा. एक मिनिट सर. ही देवाची चौकी आहे. इथे फक्त देवाच न्याय करतो. बाय द वे, देवासारखा नाही, देवाच आलाय तुमच्या मंदिरला धावून. माय सेल्फ देवा. ना आगे कुछ ना पीछे कुछ, वन अँड ओनली देवा. रोज प्रमाणे बकरा अडकलाय. तुम्ही तोडपाणी करा, म्हणजे तुमचं कमिशन वेगळं काढून देतो. हा, ठीक आहे ठीक आहे. कौन है वो कोंबड़ी किलर?
आहे तुम्ही ते डिशुम डिशुम नाईट फाईट वाले राईट? सॉरी सर, त्या दिवशी गडबडीत जरा तुमचं नाव विचारायचं राहून गेलं. तुमचं नाव माझं नाव सारंग. काय सारंग साहेब, एवढ्या बेकार फाईट सिक्वेन्स मधून प्रत्यक्ष देवाने वाचवलं तुम्हाला. आणि आता अशा कोंबड्या वगैरे मारायला लागलात तुम्ही. देवासाहेब माझं जरा ऐकून घ्या. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, या दोघांनी स्वतःहून त्यांची कोंबडी माझ्या गाडीखाली फेकली आणि आता इथे येऊन नाटकं करतायत. हात पण उचलला त्यांनी. इथेच फटकवलं असतं, पण म्हटलं कायदा हातात नको घ्यायला, म्हणून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो. व्हेरी गुड. या बसून बोलूया. या वेलकम वेलकम. आपल्या दोस्तावर हात उचलायची हिम्मत. सर पण आपला हप्ता. आता मी कांड करायचा घेतो.